नमस्कार, मी सौ मिनाली जोशी आपल्या सर्वांचे स्तोत्र मंत्र अध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भारतीय संस्कृतीचा हा समृद्ध वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला अवश्य मदत करा. धन्यवाद. श्री अधिक मास महात्म्य. अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. यालाच मलमास, धोंडामास, संसर्प मास असेही संबोधतात. दर 3 वर्षांनंतर म्हणजे 32 महिने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो. अधिक महिन्यात सूर्यसंक्रमण नसते म्हणून याला मलमास असेही म्हणतात. आजच्या भागात आपण श्री अधिक मास महात्म्य अध्याय क्रमांक 25 श्रवण करणार आहोत. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 25. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जन सकळ, मला महात्म्यातिरसाळ. श्रवण केलिया तात्काळ, झडे कलिमल निजनिष्ठे. साक्षात लक्ष्मी नारायण, तयाचा संवाद जाण. येरला पलिका नव्हे जाण, करा श्रवण भावार्थ. श्री विष्णुर्वाच. शृणु शुश्रोणि वक्ष्यामि, फलं यन्मलमासजं. सर्वदा सर्वदानोत्थं, फलं प्राप्नोति मानवः. सर्वव्रताधिको मासः, सर्वदानाधिको मतः. सर्वेषामेव मासानं, मयमेवाधिको मतः. स्नानं दानं जपो होम, स्वाध्यायो हरितोषणं. मलिं लुचे प्रकर्तव्यम्, अनन्तं फलमाप्नुयात्. स्नानेनाथ व्रतेनाथ, दीपन दानेन वा पुनः. पूजनेन तु विप्रस्य, तथा गोपूजनेन च. शुष्कार्धपातकः घोरं, पापसंघात् समुद्भवं. संप्राप्ते मलमासे तु, तत्सर्व याति भस्मसात्. श्री विष्णू साक्षात आपण लक्ष्मी ते म्हणे ऐक वचन. मलमास परम पावन, करी श्रवण शुभानने. सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण, किंवा शस्त्रा माझी सुदर्शन. वेदा माझी सामवेद जाण, श्रेष्ठपण तयाते. व्रता माझी एकादशी, सप्तपुरी माझी काशी. उत्तम स्नान गंगेसी, भागीरथीचे विघडे. पुराणा माझी श्री भागवत, अर्था माझी भगवद्गीतार्थ. शास्त्रा माझी वेदांत निश्चित, मासात मलमासहा. या माझी उत्तमोत्तम प्रकारी. संपूर्ण दाना ते जो अंगीकारी. सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे. स्नानदान होम जप, स्वाध्याय ऐसे जे तप. मलमासी करिता अमोप, तरी नासे पापतयाचे. दीपदानादि विप्रसेवन, भावे कीजे ब्राह्मण संतर्पण. दानवस्तू कीजे दान, तरी पावे सदन तो माझे. तयाचे शुष्क अथवा घोर, पातकाचा मीन करी विचार. भस्म करी मी समग्र सत्वर, नाही उशीर मज लागी. ऐसे वचन नारायणाचे, या कर्णनी लक्ष्मी वदेसाचे. स्वामिया महिमान याचे, अधिकाधिक ऐकले. लक्ष्मी उवाच. हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आचरे जो जादानास. तरी तुके पुण्य प्राप्त होय, त्यास नवलवचनास वाटतसे. तरी स्वाभाविक कवणाला, शक्तीनुसार दान धर्म घडला. तरी कोण पावन कोण उद्धरला, पाहिजे कथिला वृत्तांतू. ऐकोनी ऐसे उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर. म्हणे कथानक परिकर, श्रवण करी शुभानने. ऐक कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास सुख शुभदे. अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासा प्रती, जाती झाली अरुंधती सती. नमोनिया पार्वती प्रती, अनुवादा संतोषे. तवतो मलमासाचा दिवस, प्राप्त होता त्या समयास. अरुंधती वदे देवीस, ऐक वचना समाज्य. तू तव जगत्रय जननी, साक्षात आदी भवानी. सदा वससी सन्निधानी, खटवांग पाणी वश्य केला. कवण पुण्याची आकोटी, पूर्वी आचरली सगोमटी. ते मज निवेदी हातवटी, बोलता होटी लाजे मी.
मी तव ऋषी भार्या सत्य तुझ लागी सर्व असावे श्रुत परी नेणतपण असे पुसत न घ्यावे कोपाते मज लागी मास पक्ष वर्षे दिन कोठे नव्हे तुझे आगमन टाकोन या कैलास होन कोठे न जासी शुभानने वृद्ध व्रतारसदांचा पाही भस्मोद्धारण सदा देही सुगंध द्रव्याची वार्ता नाही लवथवीत गजचर्मय उदकप्राशना तुंबिनी फळ भक्षावया पात्र नर्गपाळ ऐसे असी परी त्रैलोक्यपाळ म्हणती अचळ अविनाशी ऐशी अविनाश काशी कवण पुण्य जोडले तयासी ते करो कृपा करो नियामजसी संकलित अर्थासी वदावे ऐकून अरुंधतीचे वचन देवी क्रिहास्य वदन मगवदती झाली आपण गौरी रमण तोषकजे पार्वती उवाच अरुंधती यदा मात्रा एवं स्नेहेन तर्जिता भर्तु समीपे वात्सल्यात् दीनो देनावभाषणात् मग वदतसे पार्वती सती ऐके बाई अरुंधती भरता आमचा भोळा पुष्पती स्नेहे मज प्रती पाळत जेवी पुत्रा लागी कृपाळू माता स्नेहवृद्धी प्रतिपाळित देवी माते भोळानाथ कृपा करीत स्नेह बरे भ्रताराची कृपा परिपूर्ण असलिया तुझे नाठवे जाण माहेर नाठवे तिये लागून भ्रतार पूर्ण स्नेहाळू नाना परी विनोदे रीती समयी संतोषवी मज प्रती ही तव पूर्वीची रीती तेही पद्धती वेगळीच मी असता पितृगृहे कुमारी दशा प्राप्त देही ऐसे असता एके समयी दुर्वास आले भेटीसी तपिया माझी शिरोमणी महाराज तो दुर्वास मुनी तेणे माझिया पितया लागुनी निवेदली कहाणी ते ऐका मलमास महिमा परिकर मुनी रावो वदला पार तिथेची मी होऊन तत्पर श्रवणरंग्री आकर्णिले मग तेथेची बसला हित मीही आचरे नित्यानित्य संपूर्ण साधिले से व्रत पिता करवीत उद्यापन तया पुण्ये करुणी जाण प्रसन्न झाला त्रिनयन अर्धांगी ठाव देई म्हणून वदता तथास्तु ऐसे म्हणे तोची व्रत प्रभावो फळला शंकरा ऐसा प्रतिप्राप्त झाला मलमास महिमा परिकर न भूतो न भविष्यती ऐसे सांगता पार्वती बोलती झाली अरुंधती म्हणे कृपा करून मज प्रती व्रत पद्धती निवेदी पै मी व्रत संपादीन भावार्थे जाणाचरेन विनाव्रते दानावेण निरर्थक जाण जन्म ऐसे बोलता विनयवाणी ऋषी भार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी तेची श्रवणी परसग पार्वती म्हणे शुभ कल्याणी ऐकहो माये साध्वी शिरोमणी मासा माझी प्रतिदिनी ऐक अरुंधती सुशिळे द्वादशी संक्रांती पाही त्या विभया गेल्या मासाच्या ठाई प्रतिमासा ते पर्वे सर्वही पुण्यदेही आचरती पर्या मलमासाच्या ठाई संक्रांती ठावीची नाही म्हणून असकृत पाही म्हणती जाण निश्चयशी म्हणून पर्वकाळ उत्तमोत्तम येथे की जे दानधर्म तेणे योगे पार्वती रमण निजधाम वैकुंठी येथे जे जे जैसे दान कीजे स्नानविधी आचरी जे तैसे तैसे फळ पाविजे सायास न करिता अनायासे ऐसे वाक्य वदता गौरी येदी मागुती नमस्कारी मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामिनीये तरी मल महिमानुपम्य मज निवेदावा संपूर्ण तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागी स्वयमी अंगीकारी न तया व्रता लागी आचरेन तुके देई कृपादान करी पावन जननीये ऐकोनी ऐसी या वचनाते वा निवेदितसे ती येते म्हणे ऐके संपूर्ण व्रता ते जे मी आचरिले भामिनी तेची कथित्ये तुझला गोनी प्रातःकाळी स्नानाते सारुनी चंद्रमौळी ते नमस्कारुनी बैसे पूजनी आदरे षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येसी यथास्थित काही न्यून पदार्थात उणे पडेने दुई सर्वदा मग अश्वात्थातळी आसन घालून बैसे निवांतवन तेथे गौरी पंचकाते स्थापून करी पूजन यथाविधी गौरी पंचक माझी माते ते मज आंदण दिधेसे तियेने ते करीतसे तेची मी पूजन भाव धरून अवधारी पंचामृत पूजा सोपस्कारी नित्य पूजिती पंचगौरी धूपदीप पुष्पे नाना परी अर्पी निर्धारी पूजनी
सौभाग्यादी वस्त्रे कज्जल अर्पी दक्षिणेसी फलतांबून नैवेद्य षड्रस सुपरिमळ अर्पी निर्मळ भावार्थे ऐसी पूजा संपूर्ण मासवरी करीतसे जाण मी सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारी तेही परी अवधारी पांचारुणी विप्रपंचकाते सहदंपत्यासी तयाते वस्त्रालंकारादी सहिते भोजनाते षड्रस ऐसे करिता उद्यापन विप्रे दिधले आशीर्वचन क्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले व्रत पूर्णव्रतासी ऐसे संपूर्ण मासवरी जाण मौन्येचे एकभुक्त करुण व्रत साधिले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत माझिया आनंदाचे तू ते निवेदले आजीसाचे जरी आचरसी नेमाचे फलतयाचे प्राप्त होय हे व्रत करीती जाणारी त्या पुत्र प्रसवती संसारी अक्षयी सौभाग्याची परी लाही संसारी परिसाते संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतेने आकर्णिला सौरसा नमो नियमेच्या चरणरजसा कुशोनी गृहा पातलीसे स्वगृही जाऊनी आत्वरे व्रतारंभ करीतसे आदरे पूर्ण होताच निर्धारे अखंड सौभाग्याते पावली ख्याती जिची त्रिभुवनी पूजिते जिते सुरवरमुनी या व्रताची ऐसी करणे तुझला गोनी कथेली ऐसा इतिहास पाही लक्ष्मी प्रतिवदे शेषशाही अरुंधती पर्वती संवाद पाही वदला सुदेही नारायण तोची कथा भाग आघवा निवेदिला श्रोतिया सर्वा भावे करून या चरावा मग पहावा प्रत्यय ऐसे हे गौरी पंचकव्रत पूजा करावी नेमस्त तेणे सौभाग्यवर्धन स्त्रियास पावे निश्चितादरेसी आता विश्वास अंतरी ग्रंथी न धरावा निर्धारी तिची वर्णो आता परी कथा बरी उत्तराध्यायी जे विश्वास न मानती ग्रंथास त्याची व्यवस्था कैसी असे त्याची परिसा सावकाश पुढिती प्रसंगास आदरे जे बोलिला स्वये नारायण त्याची कथू श्लोकाधारे करून म्हणून न करावा अनुमान मानावे वचनदासाचे स्वस्ति श्रीमलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार संबंध मनोहरसुत विरचित पंचविंशतितमोऽध्याय गूढः इति पंचविंशतितमोऽध्यायः। भगवान श्री कृष्ण की जय, पुरुषोत्तम भगवान की जय।